भारत माता की पहिला सन्मान जेव्हाही भारत माता की जय म्हणतो तेव्हा हाताला लखवा किंवा शक्तीहीन होता कामा नये. भारत माता की. तरी हात काही उचलले नाही गेले. तुमच्यासाठी विशेष आरोग्य शिबिर घ्यावं लागेल. भारत माता की. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या संविधान सन्मान महोत्सवाला उपस्थित कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष डॉक्टर श्रीरामजी, ज्यांनी नुकतंच आपल्या सर्वांना या सन्मान महोत्सवात संबोधित केलं, ते माजी खासदार श्री आदरणीय राकेशजी सिन्हा, कुलसचिव डॉक्टर अनिलजी हिरेखन, प्राचार्य श्री लेमराज गडकेजी, श्री गुरुदास कामडीजी, डॉक्टर मिलिंद भगतजी, श्री प्रशांत दंतुगवारजी, संजय रामगिरवारजी, डॉक्टर संजय गोरे, डॉक्टर अनिल चिताडे, डॉक्टर मंगेश गोगवाडे, संदीपजी पोशट्टीवार, संजयजी, सर्व प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी, मी गोंडवाना विद्यापीठाला सर्वप्रथम धन्यवाद देतो की आज संविधान सन्मान महोत्सवाचा कार्यक्रम हा गोंडवाना विद्यापीठाने या ठिकाणी आयोजित केला. खरं तर गोंडवाना विद्यापीठ निर्माण करण्यामध्ये माझा मोठा वाटा राहिला. संसदीय आयुधांचा उपयोग करून 2 ऑक्टोबर 2011 रोजी आपण गोंडवाना विद्यापीठ निर्माण करताना मनामध्ये एकच इच्छा होती, एकच संकल्प होता की चंद्रपूर गडचिरोलीच्या या विद्यापीठातून आम्ही देशाच्या हितासाठी काम करणारी एक विद्यार्थी व विद्यार्थिनीची पिढी घडवू. हे वर्ष संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. या वर्षाच्या निमित्ताने कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत, कामरूप पासून कच्छ पर्यंत अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन होते आहे. हे खरं आहे की तुम्ही आम्ही सौभाग्यशाली आहोत. मागच्या जन्मीचं ना तुम्हाला आठवत ना मग आठवत. मागच्या जन्मी आपल्यापैकी काही लोक कदाचित फासावर देशासाठी गेलेही असू शकतील, पण एक गोष्ट खरी आहे, हजारो शहीदांनी प्राणाची आहुती देत स्वातंत्र्याचा मंगल कलश तुमच्या माझ्या हाती दिला. विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी जगामध्ये ज्ञानाची आराधना करत डॉक्टरेट ऑफ सायन्स, डॉक्टरेट ऑफ लिटरेचर, डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी, डॉक्टरेट ऑफ लॉ या सर्वोच्च ज्ञानाच्या उपाध्या आणि पदव्या प्राप्त केल्या, संविधान अर्पण करताना त्यांच्या मनामध्ये एकच भाव होता. तो होता की समाजाने संविधानावर आचरण करत, कृती करत, त्याचा सन्मान करत या देशाचा गौरव वाढवण्यासाठी योगदान द्यावं. पण दुर्दैवाने अजूनही देशामध्ये संविधान देशाला अर्पण लोकार्पण झाल्यावरही या संविधानाचा अर्थ साधारणतः आपण आपल्या उपयोगापुरता मर्यादित केला. संविधानामध्ये प्रत्येक जण माझे अधिकार काय, माझ्या वर्गाचे अधिकार काय, माझ्या समूहाचे अधिकार काय इतक्याच पर्यंत चौकटीमध्ये बंदिस्त झाला. संविधानामध्ये कर्तव्य दिले आहे, संविधानामध्ये जबाबदारी दिली आहे, संविधानामध्ये दायित्व दिलं आहे, संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य दिला है. हम अगर डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी को मानते हैं तो उनके लिखी हुई संविधान को भी हमको मानना होगा. हा भाव मात्र समाजाच्या मनामनापर्यंत निर्माण करायचा आहे. गोंडवाना विद्यापीठाला धन्यवाद यासाठी दिले की आज आपण सन्मान महोत्सव करत असताना खूप लोक असं म्हणतात, जेव्हा एखादा माणूस विदेशातून जाऊन येतो सहजपणे म्हणतो हम अभी भी पीछे, हमारा देश सुधारना चाहिए. मग नेहमी एक प्रश्न विचारत येतो की देश सुधारना चाहिए असं म्हटल्याने फक्त देश सुधारणार नाही. देश अगर सुधारना चाहिए तो हमको खुद को सुधरना चाहिए. अगर हर व्यक्ति सुधरेगा तो देश निश्चित रूप से सुधरेगा. खरं या निमित्ताने मी गोंडवाना विद्यापीठाला आग्रह करेन,
मग देशातले इतर विद्यापीठ या बाबतीमध्ये काय करतायत मग माहित नाही, पण संविधान सभेची जी डिबेट आहे याचा सारांश करण्याची सुद्धा आवश्यकता आहे. आपण जेव्हा संविधान वाचतो तेव्हा त्या संविधानात ज्या कलमा आहेत, नियम आहेत, तरतुदी आहे एवढ्या पुरतच शब्द रचना संविधानामागे, पण एक एक सेक्शन, एक एक कलम करताना त्या संविधान सभेमध्ये इतकी चर्चा झाली की तुम्ही आम्ही विचारही करू शकत नाही. 2 लाईनीचं एक सेक्शन यायचं असेल, एक अधिकार यायचा असेल तर त्यावर त्या संविधान सभेत 250, 300 लोक चर्चा करायचे आणि त्यातून मग एक संविधानाच्या नियमाचा रत्न जन्माला यायचं. खरं तर रत्न याचा अर्थच होतो. काही मूर्ख लोक असं समजतात की संविधान बदलता येतं. संविधान कधीच बदलता येत नाही, कारण संविधानातला प्रत्येक जो निर्णय आहे त्याचं एक मूळ तत्व आहे. उद्या कितीही मोठा सायंटिस्ट येऊ द्या, सूर्योदय हा पूर्वेकडूनच होईल. कितीही मोठा शक्तिशाली नेता येऊ द्या, तो सूर्याला पश्चिमेकडून कधीच उगवू शकणार नाही, सूर्योदय पश्चिमेकडून होऊ शकणार नाही. पण काही मूर्ख लोक अशी आवई उठवतात की संविधान बदलू शकतो. संविधान कोणीही बदलू शकत नाही. जब तक सूरज चांद रहेगा नहीं, सूरज चांद भी समाप्त हो गया तो भी कोई माई का लाल संविधान बदल नहीं सकता. कारण संविधान हा सर्व दीन, दुर्बल, शोषित, वंचिताला न्याय देण्याचा आधार आहे. तो आधार बदलू शकत नाही, हे निश्चितपणे आहे. तुम्ही त्यामध्ये लोकांना या संदर्भामध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम केलं पाहिजे. पण संविधानामध्ये काही लोकांची एक मोठी अडचण असते. त्या संविधानाचा अर्थ संस्कारित लोकशाही, पण काही लोकांना संस्कारित, संयमित लोकशाहीपेक्षा स्वैराचारी लोकशाही अपेक्षित आहे. मग त्यांना संयमित जियो और जीने दो ही लोकशाही अपेक्षित नाही. आपल्याला संविधान सन्मान समारोह करण्याचं कारण अशी लोक आहेत की संविधानाचा अर्थ हा नाही आहे की मी कसाही वागलो तरी चालेल, दुसरा मात्र मर्यादित असेल. खरं तर याचा अर्थ आहे की मीही मर्यादित राहील. जियो और जीने दो हा संविधानाचा खरा अर्थ आहे. पण जेव्हा मी पाहतो की काही ठिकाणी आपण आपल्या नागरिक शास्त्रामध्ये, खरं तर मला आठवतं की मी काही वर्षापूर्वी देशाच्या पंतप्रधानाला पत्र लिहिलं की नागरिक शास्त्र हा विषय 600 मार्कापैकी 25 मार्काचा आहे, तो 100 मार्काचा करा, कारण या देशाला याची आवश्यकता आहे. आणि ही आवश्यकता यासाठी आहे की आम्हाला देश पुढे जाईल, पण अजूनही आम्ही बदललो नाही, आम्ही स्वतः बदललो नाही, तर आमची अवस्था त्या कथेसारखी होईल की एकदा एक पतिदेव हा ENT स्पेशालिस्ट कडे गेला आणि ENT स्पेशालिस्टला म्हणायला लागला की माझ्या पत्नीला ऐकू येत नाही, औषधी द्या. तो ENT स्पेशालिस्ट डॉक्टर गुरुवारे सारखा होता. तो म्हणाला पेशंट पाहिल्याशिवाय मी औषधी देऊच शकत नाही. पतिदेव म्हणाला माझी पत्नी हे समजायलाच तयार नाही, तिला ऐकू येत नाही, ती बहिरी आहे. डॉक्टर म्हणाला असं तर होऊच शकत नाही. पण हा जेव्हा हट्ट करायला लागला तेव्हा डॉक्टर म्हणाला तुम ऐसा करो, घर में जाओ, अपने पत्नी को 15 फीट से दूर से प्रश्न पूछो, अगर जवाब नहीं आया तो 10 फीट से पूछो, अगर जवाब नहीं आया तो 5 फीट से पूछो. जहां जवाब आ जाएगा मुझे आकर बताना, मैं उस हिसाब से दवाई की मात्रा दे दूंगा. हा पतिदेव घरी गेला. 15 फुटावरून बायकोला आवाज दिला, अजी सुनती हो कौन सी सब्जी बनाई, आवाज आला नाही. मग 10 फुटावर गेला, तिथून आवाज दिला, अजी सुनती हो कौन सी सब्जी बनाई, आवाज आला नाही. 5 फुटावर गेला, आवाज दिला, अजी सुनती हो कौन सी सब्जी बनाई. पत्नी म्हणाली मैं 1 बार नहीं 3 बार से कह रही हूं भेंडी की बनाई, भेंडी की बनाई. बहरा हा होता आणि आरोप पत्नीवर होता. आपल्या देशातही संविधानाचा अर्थ काढताना अनेक लोक इंटरप्रिटेशन, आकडा संविधानात 9 लिहिलाय, पण समोरून वाचताना मात्र तो 6 वाचला जातो. हे आमच्या संविधानाच्या सन्मानामध्ये स्पीड ब्रेकर बनण्याचं काम करतात. हे मात्र आपल्याला विचारात घ्यावं लागेल. मग संविधानाचा सन्मान याचा अर्थ काय? संविधानाचा सन्मान म्हणजे संविधानाचं पुस्तक हातात घेणं.
आणि संविधानाचं पुस्तक हातात घेऊन आमदार खासदार मंत्र्यांनी शपथ घेणं हे अपेक्षित नाही आहे. संविधानाचं पुस्तक हातात घेतल्यानंतर त्या संविधानानुसार आम्ही कृती करतो का? आम्ही त्या संविधानानुसार समानता मानतो का? त्या संविधानानुसार आम्ही या संदर्भामध्ये संविधानाच्या तरतुदीचा सन्मान करू असं आमच्या आचरणामध्ये कृती करतो का? आणि या दृष्टीने मात्र तुम्हाला मग सर्वांना यामध्ये विचार करावा लागेल. मला आठवतं की जेव्हा मी पहिल्यांदा संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानाच्या विस्तारासाठी वाढीसाठी विधानसभेत ठराव मांडला तेव्हा मला आठवतं की मी संविधानाचं पुस्तक हाती घेऊन भाषण दिलं. कारण संविधानामध्ये 41 मध्ये डायरेक्टिव्ह मध्ये स्पष्ट लिहिलं आहे की एखाद्याच्या जीवनात त्याची चूक नसताना हलाखीचं जीवन त्याच्या वाट्याला येत असेल तर सरकारने आपल्या तिजोरीतून आर्थिक मदत केली पाहिजे. आणि तेव्हा मी संजय गांधी निराधार योजनेचे पैसे 6 रुपयावरून दुप्पट डायरेक्ट 1200 रुपये केले. कारण या तिजोरीवर सर्वसामान्याचाही हक्क आहे. त्यांच्या हक्काशिवाय माझी अर्थव्यवस्था कदापि पुढे जाऊ शकत नाही. आज जेव्हा लाडकी बहीण योजना आली तेव्हाही मी मुख्यमंत्र्यांना समजावून सांगितलं की मुख्यमंत्री महोदय चिंता करू नका. हा देश, हा कामगार, आमच्या आई बहिणी, आमचे वंचित शोषित यांच्या कष्टाने उभा आहे. तुम्ही 1500 रुपये दिले नाही. कदाचित काही लोक टीका करतील की 46,000 कोटी रुपये 2,48,00,000 महिलांच्या खात्यात जात आहे. पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो एक अर्थमंत्री आणि नुसतं अर्थमंत्री नाही, देशाच्या स्वातंत्र्यानंतर हे मी अभिमानाने चंद्रपूरचा नागरिक म्हणून सांगतो की देशाच्या स्वातंत्र्यानंतर कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत एकाही राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आपला अर्थसंकल्प हा 11,975 कोटी रुपयांनी रेव्हेन्यू सरप्लस कोणीही करू शकला नाही. माझा सत्कार आज तक इंडिया टुडे आणि स्वर्गीय अरुण जेटलींनी केला. आणि म्हणून मी अधिकाराने सांगतो म्हटलं मुख्यमंत्री महोदय चिंता करू नका, पैसा आएगा. अगर गरीब के घर में जाएगा तो आशीर्वाद जब आपको लौट के आएगा तो मेरा राज्य और आगे बढ़ेगा. कारण जेव्हा 46,000 कोटी रुपयाचं वाटप होईल तेव्हा मला विश्वास आहे माझी गरीब बहीण कोण्या स्विस बँकेत पैसे ठेवणार नाही. माझी गरीब बहीण दुसऱ्या बँकेत पैसे ठेवणार नाही. आपल्या छोट्या मुलाची इच्छा असेल आईस्क्रीम पार्लरवर जाईल, 50 रुपयाचा आईस्क्रीम घेईल तर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तिखट मीठ तेल घेईल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आणि हा विश्वास मी व्यक्त केला की माझी बहीण 1500 रुपये घेणारी हे अमेझॉन मधून वस्तू विकत घेणार नाही. ही तिच्या घराच्या बाजूच्या शेवटच्या दुकानातून वस्तू विकत घेईल. आणि म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सेक्शन 41 डायरेक्टिव्ह मध्ये याबद्दल स्पष्ट तरतूद केली की हलाखीचं जीवन असेल तर सरकारने मदत करावी. शेवटी जो पैसा गरिबाच्या घरात जातो मी विश्वासाने मुख्यमंत्र्यांना सांगितलं तो पैसा पुन्हा दुप्पट होऊन राज्याच्या तिजोरीत येईल हा विश्वासही मी या निमित्ताने व्यक्त केला. खरं तर आमच्या देशामध्ये कुठेही शक्तीची कमी नाही. या देशामध्ये निसर्ग संपदेची कमी नाही. फक्त एक कमी आहे आणि ती कमी म्हणजे आपण संविधानातल्या तरतुदीनुसार आपल्याला दुसऱ्यांनी वागावं असं वाटतं. त्या तरतुदीचा सन्मान मी करेन यामध्ये मात्र त्याला जबाबदारी वाटत नाही. आणि म्हणून मग अनेकदा असं होतं. मला आठवतं 1996 मध्ये मी आमदार झालो, बुलढाण्याच्या दौऱ्यावर होतो आणि मोठ्या मोठ्या भिंतीवर लिहिलं होतं निरक्षरांनो साक्षर व्हा. मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं हो निरक्षरांनो साक्षर व्हा असं बोर्ड घेऊन निरक्षर वाचू तरी शकेल का? हे तर साक्षरच वाचेल. पण आपल्याला संविधानाच्या संदर्भातही अशाच सन्मानाच्या संदर्भामधल्या कल्पना या बदलवाव्या लागतील. आणि आपल्या सर्वांना हा संकल्प करावा लागेल की संविधानाचा सन्मान हाच या देशाला सुधरवण्याचा एकमात्र मार्ग आहे. हा देश पुढे जावा, या देशाचा विकास व्हावा, या देशाची प्रगती व्हावी, या देशाची उन्नती व्हावी. माझा देश या देशाचं वर्णन 4थ्या शतकामध्ये चीनी प्रवासी करायचा. सोन्याचा दूर आणि दुधाच्या नद्या वाहतात. ज्या देशामध्ये आम्ही छोटेपणी कथा ऐकल्या की या ठिकाणी अतिथी देवो भव, अतिथीला देव मानणाऱ्यांचा हा देश आहे. आणि म्हणूनच कदाचित जेव्हा मी पहिल्यांदा पर्यटन मंत्री झालो, मी पहिल्यांदा एअर कंडिशन राजधानी एक्सप्रेस मध्ये बसलो तेव्हाच वाक्य माझ्या आयुष्यभर लक्षात
लक्षात राहिलं की माझ्या समोर एक मोठा उद्योगपती ज्याच्या चेहऱ्यावरून श्रीमंती टपकत होती असा उद्योगपती बसला होता. एअर कंडिशन ट्रेन मध्ये आणि विमानात आपसात कोणी एकमेकाशी बोलत नाही. प्रत्येकाला इतका अहंकार असतो, तो आपल्यामध्येच गुंग असतो. पण आपण तर चंद्रपूर वाले जंगलात लोक आहोत आणि आपल्याला तर बोलायची सवय आहे. मी त्याला सहज गप्पा गोष्टी करत विचारलं आणि तो जेव्हा सांगितलं की मी उद्योगपती आहे, माझा कागद 125 देशामध्ये एक्सपोर्ट होतो, माझं पल्प अँड पेपर मिल आहे, तोपर्यंत जगातला मी कोणताही देश बघितला नव्हता. मी सहज विचारलं 125 देशात सर्वात सुंदर देश कोणता? 10 सेकंदांनी डोळे मिटले आणि पवित्र चेहऱ्यानी पुन्हा उघडत म्हणाला, माझं हजारो जन्माचं पुण्य असेल, माझा जन्म हिंदुस्थानात झाला, यापेक्षा सुंदर देश असू शकत नाही. हा सुंदर देश यासाठी आहे कारण या देशामध्ये आम्ही सर्वजण एकमेकासाठी जगण्याचा संकल्प करतो. पण हा संकल्प दृढ करायचा असेल तर आम्हाला या संविधान सन्मान संमेलनाच्या माध्यमातून, महोत्सवाच्या माध्यमातून ही प्रेमाची ज्योत पुन्हा जागवावी लागेल, ही चेतवावी लागेल. पुन्हा एकदा ही मशाल हातात घेऊन जेव्हा 2047 15 ऑगस्टला माझ्या देशाचा हा शताब्दी महोत्सव साजरा होईल, तेव्हा जगाने त्याच्या देशातून, भूमीतून या देशाला सॅल्यूट केला पाहिजे. हा संकल्प या सन्मान संमेलनातून घेण्याची आवश्यकता आहे आणि मला विश्वास आहे की गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून हा कार्यक्रम उत्तम आहे. मग चला आजपासून संकल्प करूया, कमीत कमी मतदानाच्या दिवशी 100% मतदानाला जाऊ, सुट्टी साजरी करणार नाही. कोणालाही मत द्या, मग मत द्या असं मी म्हणत नाहीये, कोणालाही द्या तुमच्या विवेक बुद्धीनुसार, विचार शक्तीनुसार, पण कमीत कमी मतदान केंद्रावर तर जा. ज्या देशामध्ये संविधान सन्मान करत असताना माझी नैतिक जबाबदारी मी पूर्ण करत नाही, तर मग संविधानामध्ये तुम्हाला अधिकार शोधण्याचा सुद्धा तुम्ही अधिकार शोधू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही सर्वजण कमीत कमी या गोंडवाना विद्यापीठाच्या या कार्यक्रमातून, खूपच आजारी असला तर मतदान केंद्रावर जाऊ नका, चालणंच होत नाही, पण कमीत कमी इथून तरी या निमित्ताने संकल्प करून जा की मी स्वतः, माझ्या परिवारातील सदस्य, कारण मी या निवडणुकीत अनुभवलं, एक मुंबईचा चंद्रपूरकर व्यक्ती मुंबईवरून हिरो होंडावर मतदानासाठी आला. मी त्याचा सत्कार केला. मी मनात विचार केला की हजारो शहीदांनी प्राणाची आहुती देत असताना कधी असे मतदार विचार केले नाही. अरे त्यांनी तर फासावर हसत हसत आपलं आयुष्य, हे प्राण या देशाला अर्पण केले आणि आपण रडत रडत तर मतदान केंद्रावर जाऊ शकतो. आज हा संकल्प चंद्रपूरमध्ये करावा आणि मग विश्वास आहे की चंद्रपूरची जनता ही देशामध्ये एका वैशिष्ट्यपूर्ण जिल्ह्याची जनता आहे. आणि आमच्या जिल्ह्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे जे तुम्हालाही माहिती आहे की विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, पण तुम्ही आम्ही भाग्यशाली आहोत की या देशामध्ये 750 जिल्ह्यापैकी 2 जिल्हे भाग्यशाली आहे, एक नागपूर आणि दुसरं चंद्रपूर, जिथं बाबासाहेबांनी दीक्षा दिली आहे. आणि म्हणून चंद्रपूरकर जनतेला मी आवाहन करतो की आमच्यावर दायित्व आहे, जबाबदारी आहे आणि संविधानाचा सन्मान हा आम्ही आमच्यापासून करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे जर आपण केला तर मग विश्वास आहे की गोंडवाना विद्यापीठाचा हा फक्त एक कार्यक्रम नसेल, तर ही संविधानाच्या सन्मानाची ज्योत असेल, ज्या ज्योतीतून आम्ही हजारो मनामध्ये संविधानाच्या सन्मानाचा प्रकाश निर्माण करू शकू. आणि हा प्रकाश निर्माण करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाच्या सर्व इथं असणारे अधिकारी पदाधिकारी, या ठिकाणी असणारे, या संदर्भामध्ये जे त्या ठिकाणी गोंडवाना विद्यापीठामध्ये सेवा देतात, त्या सर्वांना मी एक विश्वास देतो की तुम्ही सर्वांनी आज हा कार्यक्रम घेतला, पण हा कार्यक्रम इथं थांबू देऊ नका. गाड़ी चलते रहनी चाहिए. ये संविधान का सम्मान ये शताब्दी महोत्सव तक, हर हृदय तक पहुंचना चाहिए. हा विचार घेऊन गोंडवाना विद्यापीठाने काम करावं आणि मीही विश्वास देतो की त्यासाठी जेव्हाही माझी मदत लागेल मी तयार आहे. कारण गोंडवाना विद्यापीठाला जन्म देण्यामध्ये माझंही मोठं योगदान आहे. आणि मी कुठेही असलो तर एक विश्वास नक्की आहे की मला या राज्याच्या तिजोरीचा 5 वर्ष मी सांभाळल्याने
कोड नंबर पाठ आहे. जेव्हाही विद्यापीठाला मदत लागेल तेव्हा मी मदत निश्चित करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.